ज्ञान मंदिर कळंबोली शाळेचा एमसो क्रीडा करंडक 2026 वर कब्जा। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मसो क्रीडा वर्धिनी आणि कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमसो क्रीडा करंडक 2026 या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद मयसो ज्ञान मंदिर कळंबोली या शाळेनं पटकावलं। यामुळे फिरत्या करंडकाची मानकरी ठरण्याचा मानही शाळेला मिळाला। या स्पर्धेचं हे 14वं वर्ष होतं। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसीय निवासी स्वरूपात ही स्पर्धा मयूर कॉलनी कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडली। स्पर्धेचं बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मयसोचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक अध्यक्षस्थानी होते। तेजल हसबनीस यांनी क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढतो असं सांगितले। विविध मैदानी सांघिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळा व खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसं प्रदान करण्यात आली। पुढील वर्षाची स्पर्धा पनवेल इथं होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। माझा जो प्रवास आहे आणि खेळांनी मला काय दिलं तर त्यापैकी मला ज्या 3 गोष्टी वाटतात खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करते। चालेल? सो पहिली गोष्ट म्हणजे मी टीम स्पोर्ट खेळते। तुम्ही सगळे इथेही टीम स्पोर्टच खेळलात। तर पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वतः जिंकलेच, पण माझ्या टीममध्ये कोणी कोणी चांगलं केल्यावर मी एन्जॉय केलं। असं केलं का? किती लोकांनी केलं? शाबास। सो पहिली सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे की आपण जशी स्वतःची सक्सेस किंवा स्वतः चांगलं केल्यावर एन्जॉय करतो तसं आपल्या टीम, आपल्या मित्रमैत्रिणींनी चांगलं केल्यावर आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट, स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे। सगळ्यांना माहिती आहे की आपण किती एफर्ट्स दिलेत आणि आपण अजून काय चांगलं करू शकतो। तिसरी गोष्ट, जे शिक्षक आहेत, जे गुरु आहेत आपले, ते आपल्याला 4 गोष्टी चांगल्या सांगतात। आपले पालक वर्ग आहे तर आपल्याला त्या ज्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहेत पण आपल्याला करणं अवघड जातं, तर त्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत। आणि महत्त्वाचं म्हणजे खेळ हा आपल्याला एन्जॉय करायला आवडतोच, पण खेळ आपल्याला एक चांगला माणूस म्हणून पण घडवतो। सो जेव्हा कधी तुम्ही कुठेही जाल, आयुष्यात काही पण काम कराल, ग्राउंड असेल, वर्ग असेल, घरी असेल, तर ॲटलिस्ट प्रत्येकाने तो एफर्ट करा की 1% का होईना आपण बेटर माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे। सो मला वाटतं या 3 खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहेत। मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्सायटेड। आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या, त्या 3 गोष्टी लक्षात ठेवून मगच आपण आपलं बक्षीस घ्यायला जावं। आपण जो खेळ खेळतो त्याच्यावर आपली निष्ठा असतं, त्याच्याविषयी प्रामाणिक असतं, गुरुजनांनी दिलेला सल्ला किंवा केलेलं मार्गदर्शन याचाही आपण निश्चितपणे उपयोग करून घेतला पाहिजे। आत्ता ज्या वयोगटाच्या या स्पर्धा गेली अनेक वर्ष मयसो घेते, हा वयोगट हा नेहमी खेळतच असतो। खेळायला जा असं आपल्यापैकी कोणाला सांगावं लागत नाही, परंतु अभ्यास करायला सांगावं लागतं। परंतु आता पुढच्या काळामध्ये या दोन्ही गोष्टी 50-50% आपल्याला केल्या पाहिजेत। तर खेळांना खूप चांगलं भवितव्य आहे। कदाचित पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकतात। आपल्याकडे त्याचं आयोजकपद येईल, त्यावेळेस समोर बसलेले आहेत तुम्ही सर्व आजचे विजेते आणि त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देणारे अन्य सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे त्या ऑलिम्पिक गेममध्ये कुठे ना कुठे निश्चित चमकतील असा विश्वास वाटतो। तसं